काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत, काळजी करू नका। लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता, महिलांची चिंता मिटली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या सभेत सर्व महिलांसमोर माहिती सांगितली। आता टेन्शन मिटलेलं आहे, काहीही प्रॉब्लेम असू द्या, पैसे आल्याशिवाय राहणार नाही। ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले त्यांच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी दिली आहे आणि ज्यांना आतापर्यंत पैसे एकही रुपया आला नाही त्यांच्यासाठी तर पूर्ण शंकाच संपून टाकलेल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमध्ये सांगितली। खूप महिलांमध्ये आनंद आहे, प्रचंड खुश त्या ठिकाणी महिला झालेल्या आहेत, जबरदस्त घोषणा त्यांनी केलेल्या आहे। त्यामुळे हा व्हिडिओमध्ये आपण ते काय म्हणाले, कोणत्या बाबतीत अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत, बँकांना आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे आता महिलांचा कोणताही प्रॉब्लेम जरी असला तरी आता पैसे येण्यामध्ये अडचण नाही आहेत। ज्यांना पैसे आले नाही त्यांची अडचण दूर करण्यासाठी तात्काळ त्यांनी ऑर्डर दिलेली आहे। सोबतच ते काय म्हणाले, ज्यामुळे महिला इतक्या आनंदित झाल्या आणि ज्यांना पैसे आले अशा देखील महिलांसाठी खूप महत्त्वाची घोषणा त्या सभेमध्ये करण्यात आलेली आहे। ती काय घोषणा आहे तर ते देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। अतिशय आनंददायी वातावरण महिलांमध्ये या व्हिडिओमुळे निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील महिला आता खुश झालेल्या आहे। ज्यांना आतापर्यंत 2 हप्ते आले त्यांना देखील अतिशय आनंदाची बातमी आणि ज्यांना नाही आले त्यांच्यासाठी तर अतिशय सगळ्यात जास्त आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे। आता सगळ्यात आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की ते म्हणाले की भरपूर महिलांना पैसे आले, म्हणजे जवळपास जबरदस्त, म्हणजे एक आकडा देखील त्यांनी सांगितला, पण 70-80% 90% महिलांना पैसे आले। पण त्यातल्या त्यात ते असंही म्हणाले की बऱ्याचशा महिलांना पैसे आले नाही, मग त्यांची नेमकं अडचण काय आहे तर त्यांनी नगर जिल्ह्याचं उदाहरण देत असताना एक अडचण सांगितली आणि ती अडचण इतकी कॉमन आहे, ती इतकी सर्रास आहे की कदाचित तुमची देखील ही अडचण असू शकते आणि सगळं असून देखील त्यामुळे तुम्हाला पैसे येत नसतील। त्यांनी क्लिअर सांगितलं की काय होतंय, प्रॉब्लेम काय होतोय की बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांनी अर्ज भरला, त्यांचा अर्ज अप्रूव्ड झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्यांच्याकडनं ही चूक झाली, त्यामुळे पैसे सरकार पाठवायला तयार आहे पण त्यांच्याकडे ते येत नाही, कारण की एक मोठी अडचण किंवा मोठं काम त्यांच्याकडून राहिलेलं आहे, मोठ्या गोष्ट ते विसरून गेलेले आहेत। मग ती कोणती अशी गोष्ट आहेत की ज्यामुळे महिलांना पैसे येत नाही आहेत, ज्यामुळे महिलांमध्ये अगदी चुरस निर्माण झालेली आहे। कारण काय आले, बऱ्याचशा वेळा अशा महिला आहेत की त्यांच्या मैत्रिणीला पैसे आले, त्यांच्या शेजारणीला आले, त्यांच्या बहिणीला आले, आईला आले, पण कदाचित त्यांना पैसे आले नाही तर त्यांच्यामध्ये अतिशय म्हणजे त्या ठिकाणी चुरस असं वातावरण आहे, त्यांना शंका आहेत कधी पैसे येतील असं प्रत्येकाला प्रश्न निर्माण झालेला आहे। मग यासाठी काय करायचं आहे, आता पूर्वी फॉर्म भरले, सगळं झालं, वेगवेगळ्या वेळी फॉर्म भरण्यात आले, फॉर्म अप्रूव्ह झाले, अगदी धावपळ करून सर्व गोष्टी केल्या, पण नेमकं काय अशी चूक राहिली ज्यामुळे पैसे आले नाही। मग ज्यांचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी एक विशेष त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे, अतिशय तातडीची सूचना देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महिलांनो, बहिणींनो की हे काम तुम्ही तात्काळ करून घ्या, नाहीतर तुम्हाला पैसे यायला अडचण होऊ शकते। त्यांनी विनंती देखील केली आहे की हे काम तुम्ही लगेच करून घ्या, लगेच पैसे सोडणार आहोत, पैसे अडकलेले आहे, आमच्याकडे पैसे आहेत पण तुमची ही चूक झाल्यामुळे पैसे सोडता येत नाही। आता त्यानंतर ज्या महिलांना पैसे आले त्यांच्यासाठी देखील मोठी खुशखबर त्यांनी दिलेली आहे। दिवाळी आधीच दिवाळी महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे, महिलांमध्ये प्रचंड आनंद त्या ठिकाणी आहे। पण झालं काय, आता साहेब काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही प्रकारच्या महिलांसाठी, ज्यांना पैसे आले नाही आणि ज्यांना पैसे आले अशा दोन्ही महिलांसाठी काय सांगितलं, काय अडचण निर्माण होत आहे, सरकारच्या द्वारे त्यांनी जो माहिती जमा झाली त्या अंतर्गत त्यांनी एक प्रॉब्लेम सांगितला, तो तात्काळ करण्याचं एक आव्हान देखील केलेलं आहे, ते आपण व्हिडिओमध्ये सांगूच। पण आमच्या चॅनलवर आम्ही नेहमी लाडक्या बहीण योजनेविषयी व्हिडिओ टाकत असतो, तर आम्हाला असंख्य शंका विचारण्यात आल्या आहे, कमेंट विचारण्यात आले आहे, ज्यामध्ये असं विचारण्यात आलेलं आहे की आम्ही फॉर्म भरला, आम्ही फॉर्म हा त्या ठिकाणी ऑगस्टमध्येच भरला पण आम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे आले नाही, तर मग काय प्रॉब्लेम झाला, अप्रूव्ड झाला, आम्ही आधार लिंकिंग केलं तरी आम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे का आले नाही, दोन्ही टप्पे होऊन गेले तरी पैसे आले नाही। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे की पहिला टप्पा झाला 17 ऑगस्टला, ज्यावेळेस पुण्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता, मग त्यामध्ये पैसे सोडण्यात आले होते 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान। मग त्यामध्ये भरपूर महिलांचा असा प्रश्न आहे की आम्ही तर फॉर्म तर अगदी आधीच भरून घेतला होता, 1 ऑगस्ट 2 ऑगस्ट 3 ऑगस्टला भरला होता, का पैसे आम्हाला आले नाही। तर त्यामध्ये 2 कारणं असू शकतात, पहिल्या टप्प्यामध्ये पैसे का नाही आला, आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल पहिल्या टप्प्यापासून का सांगताय, कारण की आता ह्या टप्प्यासाठी एक विशेष जी काय एक सूचना आहे तर ती त्याच्याशी संदर्भात आहे। म्हणजे पहिल्या टप्प्याची ही गोष्ट समजून जर तुम्ही घेतली तर कदाचित तुम्हाला पुढच्या कोणत्याही टप्प्यामध्ये अडचण येणार नाही। काय केलंय त्यांनी, प्रत्येक आत्तापर्यंत 3 टप्पे झाले
तर तिन्ही टप्प्यासाठी त्यांनी विशेष तारखा ठरवण्यात आल्या होत्या. आता पहिला टप्पा होता 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट. तर यामध्ये एक तारीख ठरवण्यात आली होती 31 जुलै. ज्या महिलांचे फॉर्म 31 जुलै आधी अप्रूव्ड झाले, 31 जुलै आधी नुसतं अप्रूव्ड नाही तर 31 जुलै आधी त्यांचं KYC म्हणजे बँकला आधार कार्ड लिंक झालं, सक्सेसफुली लिंक झालं, त्याच महिलांना 14 ते 17मध्ये पैसे आले. आता मग त्यानंतर काय आलं, फॉर्मची डेट होती 31 जुलैपर्यंत, ती वाढवण्यात आली 31 ऑगस्टपर्यंत. मग सरकारने दुसरा टप्पा देऊ असंही जाहीर केलं, तर तो टप्पा झाला 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट. आता आम्हालाही कमेंट आहे की आम्ही मग 1 ऑगस्ट 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट अगदी लवकरात लवकर लगेच फॉर्म भरून घेतले, तारीख वाढल्या मग तरी आम्हाला 31 ऑगस्टपर्यंत का पैसे आले नाही. आता तुम्ही म्हणाल सप्टेंबरचं बोला, ऑगस्टचं काय सांगताय, पण सप्टेंबरमध्ये देखील एक विशेष तारीख आहे, त्या तारखेआधी असेलच तरच पैसे येऊ शकतात, अन्यथा तुम्हाला वाट पाहू लागू शकते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता वाट सुद्धा पाहू नका, क्लिअर त्यांनी एक तारीख दिलेली आहे. पण दुसऱ्या टप्प्यात झालं काय की 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्टमध्ये पैसे आले, ज्याचा कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूरमध्ये घेण्यात आला. नागपूरमध्ये जो कार्यक्रम घेण्यात आला त्याआधी 29 ऑगस्टपासून 31पर्यंत पैसे यायला सुरुवात झाली होती. त्यासाठी तारीख ठरवली होती 24 ऑगस्ट. 24 ऑगस्ट आधी ज्या महिलांचं KYC झालेलं आहे, ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे, त्याच महिलांना 24 तारीख लक्षात घ्या, 24 ऑगस्ट पूर्वी ज्यांचं सगळं झालं होतं, सगळं याचा अर्थ अर्ज भरला असणं, अर्ज अप्रूव्ड झाला असणं, बँक खातं आधारला लिंक असणं, या सर्व गोष्टी झाल्या असतील त्यांनाच 29 ते 31मध्ये. आता भरपूर लोक म्हणतात की आमचं सगळं झालं, पण लक्षात ठेवा एक चूक तुमच्याकडून अजूनही झालेली आहे, ज्यामुळे तुम्हाला अजून देखील पैसे यायला अडचण येऊ शकते. आणि तीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरच बोट ठेवलेलं आहे, तेच आव्हान माता भगिनींना केलेलं आहे. मग आला तिसरा टप्पा जो 29 सप्टेंबरला होणार अशी घोषणा आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी केली होती, जो कार्यक्रम आता रायगडमध्ये होत आहे. मग आता त्याला तारीख ठेवण्यात आलेली आहे 20 ते 25 सप्टेंबर. म्हणजे त्यांनी एक अंदाजे रेंज सांगितली की 20 ते 25 सप्टेंबरच्या आधी तुमचा फॉर्म अर्ज भरला गेलेला असावा, तुमचा आधारला बँक लिंक असावं, अशा सर्व गोष्टी जर झालेल्या असतील तर आणि तरच तुम्हाला पैसे येतील, तर असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता त्यातच शिर्डीमध्ये एक सभा झाली, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हेच आवाहन केलं. नगर जिल्ह्यामध्ये ते असं म्हणाले की अशा काही महिला आहेत की त्यांचा फॉर्म भरला गेला आहे, फॉर्म मंजूर झाला आहे, सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत, पण त्यांच्या आधार कार्डला जे आहे बँक खातं लिंक नसल्यामुळं, त्यांची KYC नसल्यामुळं त्यांना पैसे टाकता येत नाही, ते पाईपलाईनमध्ये अडकले. म्हणजे सरकार रेडी आहे पैसे टाकायला, पण हे तुमचं KYC प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आलेला आहे. तर त्यामुळे त्यांनी विनंती केली आहे माता भगिनींना की तुम्ही तात्काळ जाऊन तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन ही KYC करून घ्या, बँक खात्याशी आधार लिंकिंग करून घ्या, 8 दिवस लागू द्या, पण हे तात्काळ करून घ्या असं त्यांनी आवाहन केलं आहे. अन्यथा पुढचा हप्ता येण्यामध्ये अडचण येऊ शकते, प्रॉब्लेम तयार होऊ शकतो, असं स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले, ज्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं त्यांनी आदेश दिले आणि पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता संपला का ऑक्टोबरचा म्हणजे दिवाळी आधीच तुम्हाला मोठं गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे, तर अशी देखील ग्वाही त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर हाच प्रॉब्लेम आहे KYCचा, आधारला बँक लिंक करण्याचा. NPCIच्या वेबसाईटवरून करू शकता, आधारला बँक लिंक आहे की ती UIDAIच्या वेबसाईटवरून चेक करू शकता. बँक जिथं आहे तिथं जाऊन तात्काळ हे करून घ्या, थोडासा वेळ काढा, अन्यथा पैसे येण्यामध्ये अडचण होऊ शकते. हा होता व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.